आपल्याला बनवायची आहे मसुराची डाळ। त्यासाठी मी 1 वाटी मसुराची डाळ घेतली आहे। आता हिला पाण्यात मी 10 मिनिटं भिजत टाकते। एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता हिला 10 मिनिटं मी पाण्यात ठेवणार आहे। 10 मिनिटं भिजून झालेली आहे। आता आपण कढई ठेवली गॅसवर। आपल्याला डाळ बनवायची आहे मसुराची, त्यासाठी मी कढई ठेवली, तेल टाकलं। आपलं तेल गरम होऊन देऊ। मोहरी टाकायची, जिरं टाकायचं। तडतडायला लागलं की बघा मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलं, 1 बटाटा चिरून घेतलेला आहे। आणि आता आपण हे आपली मोहरी तडतडायला लागली का बघा, तडतडू द्यायची मोहरी। नंतर आपण कांदा टाकून घ्यायचा। टमाटर टाकून घ्यायचं। हे तेलात पूर्णपणे परतून घ्यायचं व्यवस्थित। बघा व्यवस्थित परतून घ्यायचं। आपला कांदा परतलेला आहे बघा, मस्त व्यवस्थित लाल लाल झालेला आहे। तर आता बघा आपण इथं अजून थोडंसं तेल टाकून घेऊ। त्याच्यात 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ। हा कढीपत्ता टाकून घेते। व्यवस्थित असं परतून घ्यायचं। बघा मी इथं एव्हरेस्ट मसाला घेतलाय, लाल मसाला घेतलाय, धना पावडर घेतलीये, लाल तिखट मसाला घेतलाय। हे आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मसाले व्यवस्थित कांद्याला मिक्स करून घ्यायचे। वरून कोथिंबीर टाकते। बघा व्यवस्थित हे परतून घ्यायचं। व्यवस्थित परतलं की आपली भाजीला खूप छान चव येते। त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि थोडी हिंग पावडर पण टाकायची, डाळींना खूप छान लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाका तुम्ही। मी इथं 1.5 चमचा मीठ टाकते। व्यवस्थित परतून घ्या। बघा ही डाळ मी 10 मिनिटे भिजून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही डाळ तुम्ही भाताबरोबर, भाकरी बरोबर पण चुरून खाऊ शकता किंवा चपाती बरोबर खूप छान लागते। बघा असं पूर्ण व्यवस्थित परतून घ्या। त्यानंतर आपण आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून शिजून घ्यायची। 15 ते 20 मिनिटात डाळ शिजून जाते। या डाळीला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला। आपल्या फुल गॅसवर 1 उकळी आणून घ्यायची आणि कमी गॅस करून शिजून घ्यायची। तर चला मंडळी आपली उसळ तर बघा मंडळी आपली मसुराची डाळ तयार झालेली आहे। 15 ते 20 मिनिटात डाळ शिजलेली आहे। बघा किती मस्त फ्लेवर आलेला आहे। तर आता आपण वरून कोथिंबीर टाकू। तुम्ही डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता, पोळी बरोबर पण खाऊ शकता। डाळ भात पण खूप छान लागतो। हे बघा मसुराची डाळ, त्याच्यात टोमॅटो बटाटा टाकलेला आहे। तर मी केलेल्या पद्धतीने एकदा तुम्ही डाळ नक्की करून बघा।